राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले. ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील. प्रकाश महाजनांची जहरी टीका. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या राजकीय वातावरण तापलेलं असून शिवसेना, भाजप, महायुतीचे नेते विरोधकांवर टीका करत आहेत, तर विरोधकही सत्ताधाऱ्यांवर हुकुमशाही पैसे वाटपासह अनेक आरोप करत आहेत. राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून ठाकरे बंधू आणि शिंदे फडणवीस आमनेसामने आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज दैनिक सामनासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत पार पडली. या मुलाखतीतून त्यांनी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यावर सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. नुकतेच शिवसेना, शिंदे गटात गेलेले प्रकाश महाजन यांनी या मुलाखतीवर प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज्यात 3 वर्षापूर्वी एक मुलाखत झाली, त्याचा हा सिक्वेल आहे आणि त्या मुलाखतीत राज ठाकरे सहज नव्हते. चित्रपटसृष्टीतील कोणी नसेल तर एका संपादकाला मुलाखत दिली म्हणत संजय राऊतांवर प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे. तसेच महेश मांजरेकर याला कशाची भीती, त्याचे मित्र अंडरवर्ल्डचे आहेत असंही त्यांनी म्हटलंय. राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, सत्तेसाठी चावडी केली. सत्तेसाठी कोणत्या थराला चालले आहेत, हिंदुत्व कुठे आहे, चंदूमामा कुठे आहे, रशीद मामूला त्यांनी जवळ केलंय, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केलेली आहे. खरं म्हणजे मी संबोधित करण्यासाठी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आलेलो आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील मी ती मुलाखत काही पूर्ण पाहिली नाही. मला वाटतं 3 वर्षापूर्वी अशीच एक मुलाखत आहे. त्याचा हा सिक्वेल आहे. सिक्वेल प्रत्येक चालतोच असं नाही. फरक एवढाच आहे की आता सिंगल हिरो सिंगल डायरेक्टरचे ऐवजी डबल हिरो डबल डायरेक्टर असा तो सगळा प्रकार आलेला आहे. याच्यामध्ये राजसाहेब एवढे सहज नव्हते आणि अडचण राजसाहेबांची अशी की त्यांच्यासमोर कोणी चित्रपट क्षेत्रातला उपस्थित नसलं तरी फारसं बोलू शकत नाही. म्हणून महेश मांजरेकरला तिथं समोर ठेवण्यात आलं. महेश मांजरेकरचे कुठंतरी मी वाक्य त्या तुमच्या ह्याच्यात ऐकलं की आता मला आमची मुलं सुद्धा घराबाहेर पाठवताना भीती वाटते. मला एक हा प्रश्न पडला की ज्याला भिकार चोट संपादक असं राज ठाकरे म्हणले होते, त्या संजय राऊतला मुलाखत द्यायला राजसाहेब तयार कसे झाले? म्हणजे संजय राऊतला भिकार चोट म्हणले आणि हा महेश मांजरेकर याला भीती कशाची वाटते? हा तर मला वाटतं तो छोटा शकीलचा चांगला मित्र आहे. भीती तर आम्हाला त्यांच्यापासून वाटली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रद्रोही ज्या छोटा शकीलनं, दाऊद इब्राहिमनं 92चे बॉम्बस्फोट घडवले, त्यांचा हा मित्र, त्याला मुलाखत देताना राजसाहेबांना थोडा सुद्धा महाराष्ट्राचा, मुंबईचा विचार नाही आला. माझ्या दृष्टीने ते खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मुलाखत कशी होती की प्रश्न त्यांचेच, विचारणारे तेच आणि उत्तरं त्यांचीच अशी होती. मला वाटतं मध्ये काहीतरी पत्रकार परिषदमध्ये तुम्ही लोकांनी उद्धव ठाकरेवर असा काही बॉम्ब टाकला की ते बिचारे बोलूच शकले नाही. तर या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, आता ते म्हणजे इतके वैफल्यग्रस्त झालेले आहे आणि कुठल्याही अर्थाने आम्हाला सत्ता मिळवायची म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ हे लक्षावधी हिंदू, मी शिवसैनिक म्हणत नाही, लक्षावधी हिंदूंना एक तीर्थक्षेत्र आहे, त्याची तुम्ही चावडी करून टाकली सत्तेसाठी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.